राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने वसंतराव डावखरे फाउंडेशन यांच्या वतीने अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आयोजित केला असून त्यांच्या स्मृतींना शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रबोध डावखरे यांनी ठाण्यामध्ये 22 जुलै रोजी गडकरी रंगायतनमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। प्रसिद्ध पार्श्वगायिका संगीतकार वैशाली सामंत यांच्यासह कलाकारांकडून विविध गीते सादर केली जातील। वसंतराव डावखरे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध डावखरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नजीम मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई, शहराध्यक्ष वीरू वाघमारे यांची उपस्थिती होती। दिवंगत अजितदादा पवार यांची स्मृती जतन करण्याबरोबरच ठाणेकरांच्या वतीने आदरांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे असं नमूद करत प्रबोध डावखरे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ठाण्याबरोबर ऋणानुबंधन होते। अजितदादांचा शिस्तप्रिय स्वभाव, प्रशासनाचे सखोल ज्ञान, त्यांना सामान्यांविषयी आत्मीयतेचा धागा होता। त्याचबरोबर राज्याच्या सांस्कृतिक कला नाट्य क्षेत्रातही त्यांना विशेष रुची होती। त्या अनुषंगाने वसंतराव डावखरे फाउंडेशनतर्फे अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम सादर केला जाईल। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून अजितदादांना आवडणाऱ्या गीतांची माहिती घेऊन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून गडकरी रंगायतनमध्ये 22 जुलै रोजी 4 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अजितदादांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाईल। 22 जुलैला 4 वाजता सगळ्यांना निवेदन आहे की आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे गडकरी रंगायतनला। संगीताचा सोशल कल्चरल प्रोग्राम आहे। अजितदादांच्या आवडीचे जे एक संगीत होते ते आम्ही वैशाली सामंतजींच्या बरोबर हा कार्यक्रम घेतलेला आहे। तर माझी सगळ्यांना आवर्जून निवेदन आहे की आम्ही हा राष्ट्रवादी बरोबर आम्ही हा कार्यक्रम जो करतो आहोत त्याच्यात प्लीज कृपा करून आपण सर्व सामील व्हावे। इन्व्हाइट करतो आहे, असं काही नाही आहे की कोणाला नाही करत आहे, सगळ्यांना इन्व्हाइट करतोय। सर्व पक्ष सर्व समान, सर्व पक्ष सर्व समान, सर्व पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना इन्व्हाइट ओपन आहे। सगळ्यांना वेलकम आमच्यातर्फे।